अदानींची ओडिशात गुंतवणूक, 44 वर्षांनंतर भाजपची सत्ता, प्रधान यांचा मोठा वाटा, मोदी सरकार राजीनामा घेणार। धर्मेंद्र प्रधान ज्यांच्यामुळे आज देशभरात वातावरण तापलंय, विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आहे। पण ज्या धर्मेंद्र प्रधान यांच्या हलगर्जीपणामुळे नीट पेपर फुटी होऊन लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलंय, त्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास मोदी सरकार एवढं का घाबरतंय असा प्रश्न अनेकांना पडलाय। तर यामागे अनेक मोठे कारण आहेत, त्यामुळे मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ शकत नाहीये असं म्हटलं जातंय। सरकार एक वेळ मुलांवर अमानुष लाठीचार्जचा निर्णय घेऊ शकतं, पण प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी 100 वेळा विचार करेल। या व्हिडिओतून पाहूया की प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं कोणते कोणते कारण आहेत। ओडिशात अदानींनी किती गुंतवणूक केली आहे, प्रधान यांनी अदानींना कशी मदत केली आहे, पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। नीट पेपर फुटी झाली आणि देशभरातील तरुण चांगलेच आक्रमक झाले। तरुणांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि CJPच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर आंदोलन करण्याचं ठरवलं। सोनम वांगचुक यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आमरण उपोषण पुकारलं। सरकारला वाटलं की हे आंदोलन काय 2-3 दिवस चालेल आणि हे विद्यार्थी आपापल्या घरी निघून जातील, पण मोदी सरकारचा अंदाज चुकला। सोनम वांगचुक सलग 20 दिवसांहून अधिक दिवस आमरण उपोषणावर बसले। त्यांची दयनीय अवस्था पाहून देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं। तरुण मोठ्या संख्येनं दिल्लीकडे निघाले। वाढतं आंदोलन पाहून पोलिसांनी अचानक सोनम वांगचुक यांना पहाटेच उचललं आणि थेट रुग्णालयात दाखल केलं। सरकारला वाटलं आता वांगचुक आंदोलनात नाहीत तर आंदोलन आता शांत होईल, पण तरुणांनी संसदेकडे मोर्चा काढला। यावेळी सरकारनं तरुणांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्जचा निर्णय घेतला। पंतप्रधान मोदी संसदेत उपस्थित होते, पण वाढतं आंदोलन आणि परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून मोदींनी संसदेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला। पोलिसांनी लाठीचार्ज करताना मुलगा मुलगी काहीच पाहिलं नाही। पोलिसांनी मुलींचे कपडे फाडल्याचा आरोप होतोय, पण विद्यार्थ्यांना एवढं मारहाण करण्यापेक्षा मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेऊ शकत नाहीये असं अनेकांचं मत आहे। पण PM मोदींची इच्छा असली तरी ते प्रधान यांचा राजीनामा घेऊ शकत नाही। याचं पहिलं कारण आहे दबावापुढे न झुकणं। विरोधक किंवा आंदोलकांच्या दबावाखाली येऊन मंत्र्यांचे राजीनामे न घेण्याचं भाजपने गेल्या काही वर्षात आपलं अधिकृत धोरण बनवलंय। 2015 मधील ललित मोदी प्रकरणापासून पक्ष या भूमिकेवर ठाम आहे। एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्यास विरोधकांचं मनोधैर्य वाढून इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू शकतं अशी भीती सरकारला आहे। कोणत्याही दबावामुळे मंत्र्याला पदावरून हटवल्यास सरकार कमकुवत असल्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जाईल अशी भाजप नेतृत्वाची ठाम धारणा आहे। म्हणूनच सरकार प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी आणि कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून थेट राजीनामा घेण्याऐवजी अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि कायदेशीर चौकशीवर अधिक भर देत आहे अशी माहिती आहे। म्हणजे देशात कितीही मोठी घटना घडली तरी झुकायचं नाही, विद्यार्थ्यांना जनावरांसारखं मारहाण करायची असाच निर्णय सरकारनं घेतल्याचं आता वाटतंय। याच कारणामुळे आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाहीये। पेपर लीक, नीट परीक्षा घोटाळ्यावरून देशभरात विविध विद्यार्थी संघटना आणि विरोधकांचे मोर्चे सुरू असले तरी हे आंदोलन काही काळानं शांत होईल अशी भाजप नेतृत्वाची धारणा आहे। विरोधी पक्षांचे आणि इतर संघटनांचे हे जन आंदोलन फार काळ टिकणार नाही, त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा देण्याची घाई करण्याची गरज नाही असा पक्षाचा अंतर्गत अंदाज आहे। या संपूर्ण शिक्षणविषयी वादामुळे भाजपच्या हक्काच्या पारंपरिक मतपेढीवर कोणताही मोठा किंवा नकारात्मक परिणाम होणार नाही असा सरकारला पूर्ण विश्वास आहे। आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न जनता नाकारेल आणि परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असं गृहीत धरून सरकार रणनीती आखते। म्हणूनच विरोधकांच्या राजीनाम्याच्या दबावापुढे न झुकता सरकार केवळ प्रशासकीय चौकशीवर लक्ष केंद्रित करून प्रधान यांचा राजीनामा घेत नाही। सरकारला विश्वास आहे विद्यार्थी आज न उद्या उठून आपापल्या घरी जातील असं म्हटलं जात आहे। प्रधान यांचा राजीनामा न घेण्याचं दुसरं कारण म्हणजे RSSशी संबंध। धर्मेंद्र प्रधान यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP या संघ परिवारातील संघटनांची तरुण वयापासूनच अतिशय घट्ट आणि जुने संबंध राहिलेत। संघ परिवारातील त्यांच्या या भक्कम स्थानामुळे आणि मजबूत वजनामुळे पक्ष पातळीवर त्यांच्या शब्दाला आणि राजकीय भूमिकेला नेहमीच मोठं प्राधान्य दिलं जात आहे। निवडणूक व्यवस्थापनेसोबतच पक्षासाठी राष्ट्रीय पातळीवर आवश्यक असणारी निधी उभारणी करण्यातही त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची निर्णायक राहिली आहे। 2024च्या निवडणुकीत ओडिशामध्ये भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून देण्यात धर्मेंद्र प्रधान यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। भाजपच्या स्थापनेनंतर तब्बल 44 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पक्षाला ओडिशात पहिल्यांदा स्वबळावर आणि पूर्ण बहुमताने ऐतिहासिक सत्ता मिळवत आली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आखलेल्या अचूक जमिनी रणनीतीमुळेच राज्यातील नवीन पटनायक यांच्या
24 वर्षांच्या राजवटीचा अंत झाला. त्यांनी ओडिया अस्मितेचा मुद्दा प्रभावीपणे मांडत स्वतः संबळपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली आणि संपूर्ण राज्यात पक्षाला मोठं यश मिळवून दिलं. निवडणूक व्यवस्थापनासोबतच पक्षासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आवश्यक असणारी निधी उभारणी करण्यातही त्यांचं योगदान सर्वात महत्त्वाचं राहिलंय. पेपर लीक वादामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं म्हणजे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील आणि सरकारी यंत्रणेतील अपयश थेट मान्य करण्यासारखं होईल अशी भाजप नेतृत्वाला वाटतंय. अशा चर्चा आहेत. मंत्र्याला पदावरून हटवल्यास विरोधकांच्या आरोपांना अधिकृत मान्यता मिळेल, ज्यामुळे सरकारची प्रशासकीय कोंडी होऊ शकते. याचा थेट फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्कृष्ट प्रशासन, पारदर्शकता आणि कडक शिस्त या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिमेला बसण्याची भीती पक्षाला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारी यंत्रणा पूर्णपणे सक्षम आणि निष्कलंक आहे. हा संदेश जनतेमध्ये कायम ठेवण्यासाठी सरकार राजीनाम्याऐवजी कारवाईवर भर देत आहे. म्हणूनच विरोधकांच्या दबावापुढे न झुकता थेट राजीनामा टाळणं हे पंतप्रधानांच्या राजकीय प्रतिमेचं रक्षण करण्यासाठी आवश्यक मानलं जात आहे. अदानी समूहाने ओडिशामध्ये एकूण 2.28 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची मोठी घोषणा केली आहे. पश्चिम ओडिशामधील संबलपूर, झारसुगुडा आणि सुंदरगड हे औद्योगिक पट्टे सध्या देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा आणि आर्थिक कॉरिडॉरच्या रूपानं वेगानं उभारले जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री तसेच संबलपूरचे खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकारामुळे आणि थेट मध्यस्थीमुळे या भागात अदानी समूहाचे हजारो कोटी रुपयांचे महाप्रकल्प जमिनीवर उतरत असल्याची माहिती आहे. या माध्यमातून सुमारे 50,000हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झालाय. संबलपूर लोकसभा मतदारसंघाच्या सीमेला लागून असलेल्या झारसुगुडा, सुलतानपूर भागातील तळबिरा 2 आणि 3 या कोळसा खाणी सध्या पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत. ही खाण सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी NLC इंडियाची असली तरी प्रत्यक्ष मायनिंग डेव्हलपर अँड ऑपरेटर MDO म्हणून तिचं संचालन अदानी एंटरप्राइजेसच्या हाती आहे. या खाणींमध्ये मिळणाऱ्या कोळशाचा उपयोग करून अदानी समूहानं शेजारील सुंदरगड जिल्ह्यात तब्बल 84,000 कोटी रुपयांचा देशातील सर्वात मोठा कोल टू केमिकल आणि कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. या महाप्रकल्पांना गती देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर अडचणी दूर करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तळबिरा खाण परिसरासाठी गठीत करण्यात आलेल्या पुनर्वसन आणि पेरिफेरल डेव्हलपमेंट ॲडवायझरी कमिटीच्या RPDACच्या बैठकांचं नेतृत्व स्वतः प्रधान यांनी करून स्थानिक प्रश्न मार्गी लावलेत अशी चर्चा आहे. तसंच कोळशाच्या अवजड वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना पत्र लिहून राज्य महामार्ग 63चं रुंदीकरण आणि नवीन बायपास रस्त्यांच्या कामांना तात्काळ मंजुरी मिळवून दिली आहे. केंद्रातील आपल्या अधिकाराचा वापर करत प्रधान यांनी या प्रकल्पांसाठी लागणारा कोळसा आणि पर्यावरण मंत्रालयाच्या कठीण परवानग्या विक्रमी वेळेत मार्गी लावल्यात अशी माहिती आहे. यासोबतच संबलपूर, सुंदरगड आणि झारसुगुडा या खनिज समृद्ध पट्ट्याला सिटी इकॉनॉमिक रिजन CER म्हणून विकसित करण्याची योजना त्यांनी आखली आहे. त्यामुळे अदानींच्या लॉजिस्टिक आणि ऊर्जा उद्योगांना मोठी गती मिळाली आहे. प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या स्थानिक आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवतानाच स्थानिकांना यात रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास मंत्रालयामार्फत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. यात भर म्हणून IIM संबलपूर आणि नाल्को कॅम्पसच्या सहकार्यानं विशेष लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले, जिथं अदानींच्या या प्रकल्पांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार केले जातं अशी माहिती आहे. पर्यावरण आव्हानं आणि विस्थापनाचे मुद्दे संतुलित करत औद्योगिक गुंतवणूक यशस्वीपणे राबवण्यात धर्मेंद्र प्रधान हे या प्रदेशातील मुख्य राजकीय आणि प्रशासकीय दुवा ठरलेत अशी चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.